सालाबादप्रमाणे रामनवमी उत्सव समिती बारामती यांच्या वतीनं रामनवमी निमित्त 26 मार्च 2026 रोजी शहरात शोभायात्रेचं आयोजन करण्यात आले होते. मात्र माननीय अजितदादा पवार यांच्या दुःखद व दुर्दैवी निधनामुळे यावर्षीची शोभायात्रा अत्यंत साध्या व पारंपरिक पद्धतीने काढण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने यंदा शोभायात्रा पारंपरिक पालखी सोहळ्याच्या स्वरूपात आयोजित करण्यात आली. मराठा नगर येथून प्रभू श्रीरामांच्या पालखीचं प्रस्थान संध्याकाळी ठीक 7 वाजता झालंय. यावेळी श्री व सौ सागर माकणकर यांच्या हस्ते श्रीरामांची आरती करून पालखी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. ही पालखी अप्पासाहेब पवार मार्गे गुणवडी चौक मार्गे श्रीराम मंदिर रामगल्ली इथं पोहोचली. इथं उपविभागीय दंडाधिकारी वैभव नावडकर व नगराध्यक्ष सचिन शेठ साथव यांच्या हस्ते पालखीचं पूजन व आरती करण्यात आली. त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ होत गांधी चौक, सुभाष चौक, भिगवण चौक, इंदापूर चौक मार्गे पुन्हा गुणवडी चौक इथं दाखल झाली. मारुती मंदिरात पोलीस उपनिरीक्षक श्री भंडारे व पोलीस उपनिरीक्षक राऊत यांच्या हस्ते मारुती रायाची आरती करण्यात आली. यानंतर शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. यंदा शोभायात्रा साध्या पद्धतीने काढण्यात आली असली तरी बारामती शहरात रामनवमी निमित्त उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. या शोभायात्रेचं आयोजन रामनवमी उत्सवात समिती बारामती यांच्या वतीनं करण्यात आले. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.